गडचिरोली जिल्ह्यासह अनेक भागात भर उन्हात नागरिक पाण्यासाठी कसरत करण्याचे दृश्य गडचिरोली जिल्ह्यातही आहे। आणि दुसरीकडे आपण बघू शकतो कशा प्रकारे एक नैसर्गिक बंधारा जे आहे ते इथे दिसत आहे। हे रोमपल्ली भागातील दृश्य आहे। रोमपल्ली सिरकोंडा येथील सिरकोंडा पहाडीवरून 5 किलोमीटर अंतरावरून जे आहे ते पाणी जवळपास 12 महिने वाहत असते। उन्हातही मोठ्या प्रमाणात नैसर्गिक कृती आहे, प्राणी जे आहे ते वाहत असते। आपण या बाजूला बघू शकतो कशा प्रकारे हे पाणी जे आहे जंगलाच्या माध्यमाने शेतीच्या भागात जातो आणि 2 पीक या भागात हे शेतकरी घेत असतात। आणि दुसरीकडील दृश्य आपण बघणार आहोत। आपण बघू शकतो हीच ती पहाडी आहे। त्या पहाडीतून जे दृश्य आपण बघत आहोत त्या दृश्यात कशा प्रकारे पाणी जे आहे ते दिसत आहे। आणि बारमाही वाहणारा हे बंधारा जवळपास 5 किलोमीटर अंतरावरून पहाडीवरून पाणी जे आहे ते इथे येते। आणि पाण्याची कमतरता जी आहे ते रोमपल्ली सिरकोंडा भागातील शेतकऱ्यांचा हा बंधारा भागवित असतो आणि मोठ्या प्रमाणात पाणी येत असते। आपण दृश्यामध्ये बघू शकतो की एक 2 ते 3 बोरवेल सुरू केल्यानंतर ज्या पद्धतीने पाण्याचा पुरवठा होतो त्या पद्धतीने इथे पाण्याचा पुरवठा सुरू आहे। आणि हे दृश्य एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत आणि एक मोठा बंधारा आहेत। आणि सध्या या विभागातील शेतकऱ्यांसाठी एक आनंददायी व चांगला उत्पन्न देण्यासाठी या पाण्याचा बंधारा जे आहे ते नैसर्गिक बंधारा आपण दृश्यामध्ये बघू शकतो। आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे वरतून हे पाणी जे आहे ते येत आहे। आणि रोमपल्ली सिरकोंडा भागातील जवळपास एक 60 ते 70 शेतकरी जे आहे याच बंधाऱ्यातून आपला उदरनिर्वाह जे आहे ते पूर्ण करीत असतात। आणि जिल्हा प्रशासन किंवा कृषी विभागाने या बंधाऱ्याचे लक्ष वेधित करून या बंधाऱ्याला जे आहे ते कुठे ना कुठे विकास निधी देण्यात यावा आणि यात सुधारणा जी आहे ते करण्यात यावी। कारण की हे पाणी जे आहे ते पहाडीवरून येत असते आणि काही जंगली भागातून शेतकऱ्यांच्या शेतीत जात असते। एक चांगला नियोजन झाला तर अख्ख्या सिरकोंडा रोमपल्ली या भागातील शेतकऱ्यांना पाण्याची पूर्तता या नैसर्गिक बंधाऱ्यातून करता येते। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।